होम फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण केळीचे चिप्स बनवणार आहोत। हे चिप्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील। हे चिप्स बघून असे वाटते आहे ना की हे विकत आणलेले आहेत, पण नाही, हे घरच्या घरी बनवलेले आहेत। हे बघा चिप्स कसे छान क्रिस्पी बनले गेले आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी येथे 3 कच्ची केळी घेतली आहे। केळीचा मागचा व पुढचा भाग चाकूच्या साहाय्याने कापून घेणे। केळी कच्ची असल्याने त्याचे साल निघत नाही, त्यामुळे केळीचे साल आपण येथे पिलरच्या साहाय्याने काढून घेऊया। केळीचे साल काढताना पिलरच्या साहाय्याने त्याच्या 2 लेयर काढायच्या आहे। हे काढताना हाताला चीक लागतो, त्यामुळे तुम्ही येथे तळहाताला तेलही लावून घेऊ शकता, जेणेकरून केळीचा चीक हाताला चिकटणार नाही। मी येथे चिप्स तळण्यासाठी सुरुवातीलाच तेल तापत ठेवलेले आहे। केळीचे 2 भाग करून घेऊया। मी येथे एकाच केळीच्या स्लाइस बनवणार आहे। केळीच्या अशा प्रकारे स्लाइस बनवून घेऊया। येथे एका केळीच्याच स्लाइस बनवलेल्या आहेत, कारण एकदा स्लाइस बनवल्या तर त्या काळ्या पडतील। हे बघा अशा स्लाइस बनल्या आहेत। तेल चांगले तापल्यानंतर लगेचच केळीच्या स्लाइस तेलात तळून घेणे। मीडियम फ्लेमवर चिप्स चांगले तळून घेऊया। झाऱ्याच्या साहाय्याने चिप्स चांगले खालीवर करून घ्यावे। आता एका वाटीत 3 ते 4 चमचे पाणी घेणे। त्यात 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद मिक्स करून घेणे। हे बघा चिप्स छान कुरकुरीत तळले गेले आहे। तेलातले बबल्स कमी झाले की त्यात हळद व मिठाचे थोडे पाणी तेलात टाकणे। हे करताना थोडी काळजी घ्यावी। हे पाणी तेलात टाकल्याने तेल बाहेर उडते, त्यामुळे थोडे लांब उभे राहावे। झाऱ्याच्या साहाय्याने चिप्स चांगले खालीवर करून घ्यावे। यामुळे चिप्सला सगळीकडून छान हलकासा पिवळसर कलर येतो। आता थोडा वेळ चिप्स क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणे। हे बघा चिप्स छान कुरकुरीत तळले गेले आहे। आता हे चिप्स प्लेटमध्ये काढून घेणे। चिप्सला छान गोल्डन कलर आलेला आहे। आता यावर तुमच्या आवडीनुसार लाल तिखट आणि मीठ वरून टाकून घेणे, म्हणजेच तेलामुळे मीठ आणि लाल तिखट चिकटून राहील। हे चिप्स छान खालीवर करून घेणे, म्हणजे त्याला सगळीकडून हा मसाला लागेल। हे बघा चिप्स कसे कुरकुरीत आणि मसालेदार बनले गेले आहे। आता मी येथे दुसऱ्या केळीचेही चिप्स बनवून घेणार आहे। एकदाच सगळ्या स्लाइस करून घेतल्या की त्या काळ्या पडतात, म्हणून आता दुसऱ्या केळीचे मागचे पुढचे टोक काढून स्लाइस बनवून घेऊया। हे चिप्स कमी फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। आता हळद मिठाचे थोडे पाणी टाकून चिप्स छान परत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। चिप्स छान क्रिस्पी तळल्यानंतर लगेचच काढून त्यावर लाल तिखट व मीठ तुमच्या आवडीनुसार टाकायचे व छान मिक्स करून घ्यायचे। अशाच पद्धतीने तिसऱ्या केळीचेही चिप्स करून घ्यायचे। हे चिप्स तुम्ही कमी गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळायचे, म्हणजे नंतर मऊ पडत नाही। हे बघा 3 केळ्यांचे केवढे चिप्स बनवून तयार झालेले आहे। चिप्स कसे छान क्रिस्पी बनले गेले आहे। हे चिप्स तुम्ही हवाबंद डब्यात स्टोअर करू शकतात, त्यामुळे चिप्स मऊ न होता जास्त दिवस टिकतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे चिप्स सगळ्यांनाच आवडतील। रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा। आणि तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।